नमस्कार नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. आणि मंडळी, आपण आलेलो आहोत मुंबईतील विक्रोळी पूर्व येथे टागोर नगर मधील संजीवनी सोसायटी मध्ये. तर आता आपण सुरू करूया आपला पहिला खेळ. तर त्या आपल्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. वाक्य असं आहे, फुगा फुगला पगडी पडली पटकन फुगडी घातली. आता मी जसं सांगेन तसं ते वाक्य बोलून दाखवायचे. ठीक आहे, पहिल्यांदा कुठून सुरुवात करायची? इकडनं करायची. ताईंचं म्हणणं आहे की तिथून सुरुवात करूया, तर मग आपण सुरुवात करूया याच ताईंकडून. आम्ही कमी नाही समजणार, बरोबर बोलणार. हा बरोबर बोलणार ना. हा चला आता वाक्य बोलून दाखवायचा. हा ताई, तुमचं नाव सांगा. मानसी तृशांत परब. मानसी ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 25 वर्ष. 25 वर्ष. आणि मी तुम्हाला सांगतो, तुमचं लव्ह मॅरेज आहे की नाही? कसं ओळखलं मी? आपण चेहरा बघून बरोबर सांगू शकतो अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज. हा कसं कसं जमलं, कसं जमलं म्हणजे कसं जमलं कोणी विचारलं आधी, तुम्ही की भाऊजींनी? नाही, मीच विचारलं, कारण मलाच घाई होती ना लग्नाची. हा लग्नाला तुम्हाला घाई होती. बरं बरं ठीक आहे, हरकत कारण नाही. माझ्या 6 बहिणी होत्या, माझा नंबर कधी लागणार म्हणून मीच विचारून टाकला आधी. बरं, मग 25 वर्षात काय प्रगती बरीच झाली, पण 2 वर्ष झाली संपली. प्रगती 2 वर्ष थांबली. चला, आणि आता वाक्य. हा फुगा फुगला पगडी पडली पटकन फुगडी घातली. ठीक आहे, हे वाक्य तुम्ही आहे ना, तुम्ही रडत रडत बोलायचं. फुगा फुगला पगडी घातली. पुढचं काय वाक्य आठवत नाही. पटकन फुगडी घातली. हा पटकन फुगडी घातली. फुगा फुगला पगडी घातली. पटकन फुगडी घातली. फुगा फुगला पगडी घातली. पटकन फुगडी घातली. हे कुठलं रडले? 25 वर्षातलं रडणं ते. भाऊजी बघता ना, हे काय आहे? हे एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. हे वाक्य तर रागात बोलायचे. हे वाक्य रागाने. फुगा फुगला. रागाने एकदम. हा हा, मग असे डोळे मोठे करा, असे डोळे मोठे करा. बाहेर काढतील ना, घरातनं बाहेर काढतील ना. असे कसे काढणार? भाऊजी मी आहेत ना, तुम्ही नका टेन्शन घेऊ. भाऊ हा बोला भाऊजी ना. हा फुगा फुगला हा पटकन पगडी घातली. हा फुगा फुगला पटकन पगडी घातली. बोलत राहा भाऊजी ऐकतायत. भाऊजी जाऊ नका, थांबा. हा फुगा फुगला. असं नाही. फुगा फुगला. फुगा फुगला हा पटकन पगडी घातली. हा. पटकन फुगडी घातली. वाक्य सोपं आहे. हा पण ते वाक्य तुम्ही आता हसत हसत बोलायचं. फुगा फुगला पगडी पडली पटकन फुगडी घातली. बोलत राहा. फुगा फुगला पगडी पडली पटकन फुगडी घातली. आता ते वाक्य नाही, हे तुम्ही नाचत नाचत बोलायचं. फुगा फुगला पगडी पडली पटकन फुगडी घातली. व्हेरी गुड. हा नाचत फुगा एवढ्या बघा, नाचत आहे. फुगा फुगला पगडी पडली पटकन फुगडी घातली. हा. फुगा फुगला पगडी पडली पटकन फुगडी घातली. फुगा फुगला पगडी पडली पटकन फुगडी घातली. फुगा फुगला पगडी पडली पटकन फुगडी घातली. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या.
या ताई तुम्ही या. आणि हे वाक्य जे आहे ते सलग पटापटा 10 वेळा बोलून दाखवायचे न चुकता. फुगा फुगला पगडी पडली पटकन फुगडी घातली. एवढ्या हळू नाही. फुगा फुगला पगडी पडली हा. पटकन फुगडी तुम्ही घातली. नका बोलू, तुम्ही बोलू नका. हा चांगला बोलू दे. फुगा फुलला फुगला हा. पटकन पगडी हा. पडली हा. पटकन मस्त, खूप सुंदर, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या हे वाक्य तुम्ही रागात बोलायचं. अरे बापरे. हा समोर भाऊजी आहेत असं समजा. हा, आता बरोबर येईल. फुगा फुगला हा. पगडी पडली पटकन फुगडी घातली. हा. फुगा फुगला पगडी पडली पटकन फुगडी घातली. बघा फुगा फुगला हे असं करा. फुगा पडला. ए फुगा पडला हा. फुगला हा पगडी घातली. पगडी घातली पटकन हा. फुगडी घातली. हे बघा हे असं करा, असं करा. हा हा करा, पटकन बोला. हा फुगा फुगला हा. पगडी पडली हा. पटकन फुगडी हा, घातली. हे पाहत येऊन जाऊ दे, बोलत राहा. हा. फुगा फुगला हा, म्हणजे काय? पगडी पडली अरे वा. पटकन फुगडी घातली. नाहीतर काय? फुगा फुगला हा. पगडी पडली हा. पटकन फुगडी नाही तर घातली. आता बोला, आता बोला. हा. हे सगळं भाऊजी बघणार आहे. हो. हा एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या. ताई हे बक्षीस ह्या ताईंना द्या. अवह्यातपणे कुटुंबासाठी कष्ट करणाऱ्या सर्व तायांना माझा मनापासून सलाम. तुम्ही आहात म्हणून खरं तर कुटुंब आहे. बाहेर गेलेल्या प्रत्येकाला घराची ओढ आहे. माहेर म्हटल्यानंतर अर्थातच माहेरच्या आठवणी या तर येणारच. आणि याच माहेरच्या आठवणींबद्दल बोलण्यासाठी मी प्रत्येक तायांकडे जाणार आहे. ताई माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? माहेर म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे माझे पप्पा. आई ही तेवढीच प्रेम करते, पण वडील म्हणजे हे आपले पडद्यामागचे कलाकार असतात. ते सर्व करतात ते आपल्याला दिसत नाही. ते लहानपणापासून त्यांनी आम्हाला कधीही कसली कमी पडून दिलेली नाही. कंपनी बंद पडली त्यानंतर त्यांनी वायरमॅनचंही काम केले, पण तरी आम्हाला कधीही नातेवाईकांच्या कोणाच्याही दारामध्ये उभे केले नाही. पण तरीही आज माझे वडील जेव्हा माझ्याकडे येतात, माझं सगळं चांगलं आहे, तरीही ते मला लहान मुलांसारखे माझ्या बहीण भावांना न सांगता बऱ्याच वेळा असे लपून पैसे देतात खूप वेळा. आणि त्यांनी आतापर्यंत मला खूप वेळा फायनान्शियल मदत केलेली आहे. माझी डिलिव्हरी झाल्यानंतर घरामध्ये माझ्या तांदूळ नव्हते. माझे मिस्टर ऑफिसला गेलेले, तर मला त्यांनी फोन केला, ताई स्वयंपाक झाला का? तर मी बोलले नाही पप्पा, तांदूळ संपले घरामध्ये, आणायला कोण नाही, बाळाला सोडून मी नाही जाऊ शकत. ते अंबरनाथून आले दुपारी 1 वाजता फक्त मला तांदूळ आणून देण्यासाठी. बोले उपाशी राहू नको, मला 2 मुली आहेत, छोट्या 3 मुलं आहेत मला, 2 मुली आणि 1. पण माझे पप्पा जेवढे मला जीव लावतात तेवढं म्हणजे मी सांगू शकत नाही ते काय माझ्यासाठी काय काय केलंय. आणि आज म्हणजे मी बोलले आता इथे लपून वगैरे पैसे देतात, माझे बहीण भाऊ पण ते ऐकते, त्यांना न सांगता त्यांनी बऱ्याच वेळा मला फायनान्शियल मदत केली मुलांची फीस भरायला वगैरे. लग्नाच्या वेळेसचे पण सांगायचे म्हटले तर माझे लग्न लव्ह मॅरेज झाले आहे, तर घरातल्या बऱ्याच रिलेटिव्हला ते मान्य नव्हते. तर माझ्या वडिलांनी कोणाकडेही हात न पसरता स्वतःचं आमचं घर विकलं आणि माझं लग्न व्यवस्थितपणे पार पाडलं. कोणत्याही बहीण भावाकडे 1ही रुपया न मागता सगळं छान व्यवस्थित केलं त्यांनी. नवीन मंडळी, नवीन घर, या घरामध्ये जायचे आपल्याला, काय काय विचार होता डोक्यामध्ये? काय बाबांबद्दलचा विचार डोक्यामध्ये आला? पप्पांनी माझ्या मिस्टरांनाही सांगितलं जेव्हा आपण जातो माझ्या मुलीकडे लक्ष ठेवा. आणि ते खूप खूप म्हणजे माझं लग्न झालं महिनाभर नेहमी रडतच असायचे ते. पण काय बाबांना सांगायचे इतक्या वर्षात बोलू शकला नाहीत, पण आज तुम्हाला बोलावं असं वाटतंय त्यांना? आता मला वाटतं आता व्यवस्थित आहे त्यांचं सर्व, तर त्यांनी त्यांचं आयुष्य आमच्यासाठी घालवले, तर आता इथून पुढे त्यांनी स्वतःचा लाईफ चांगला एन्जॉय करावा, बस एवढंच, बाकी काय नाही. तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? माहेर मध्ये माझ्या डोळ्यासमोर तर आई बाबा तर आहेच. आई बाबांनी माझ्या म्हणजे आमच्या 4 भावांना लहानपणापासून खूप कष्ट केलेले आहेत. आईने माहेरी पण खूप कष्ट केलेले आहेत आणि सासरी पण खूप कष्ट केलेले आहेत. बाबांनी पण म्हणजे लहानपणापासूनच खूप कष्ट केलेले आहेत. ते स्वतः गावावरून पळून आले होते की त्यांना शिकायचं नव्हतं, पण इकडे आल्यानंतर त्यांना TV सेंटरला जॉब लागला. ते लहानपणापासून म्हणजे कष्टच करत होते TV सेंटरमध्ये.
एक दिवस असा होता दिवाळीचा की बाबांनी आम्हाला बोनस भेटला. तो बोनस आहे ना ट्रेनमध्येच कोणीतरी पाकिट मारलं होतं बाबांचं आणि आम्ही स्टेशनला पोचलो होतो आई आणि आम्ही. तर तिकडे आम्ही पोचल्यानंतर बाबांचं पाकिट मारल्यानंतर तिकडे पैसे नव्हते आमच्याकडे कपडे घ्यायला. तर बाबांनी परत कोणाकडून व्याजाने पैसे आणून आम्हाला दिवाळीला ते कपडे घेतले. असे खूप त्यांनी लहानपणापासून खूप कष्ट केले आमच्यासाठी. म्हणजे लहानपणापासून ते आत्तापर्यंत आम्हाला म्हणजे आता सर्व्हिस पण ते रिटायर पण झाले तरी आमच्यासाठी खूप जीवापाड आम्हाला जपतात पण आमची सगळी मदतही करतात. आणि आई पण तशीच आहे. आई आता पण म्हणजे खूप दुःखी आहे ती. आमच्यापासून काही दुःख नाही आहे पण तिची बहीण गेल्यापासून ती खूप दुःखी आहे आणि ती कोणाला व्यक्त नाही करू शकत. तिला म्हणजे तिला नाही भावाचं प्रेम मिळालं, बहिणीचं प्रेम खूप मिळालं पण बहीण पण मध्येच सोडून गेली सर. पण मावशी अशी होती ना ती आईची पण बरोबरी केली तिने. म्हणजे कुठलाही सण असला ना ती आई न बोलवता मला माझी मावशी मला बोलवत होती. आज गेले 5 वर्ष झाले माझी मावशी माझ्याकडे नाही आहे. मला खूप वाईट वाटतं. आई ह्या शब्दाचा अर्थ म्हटलं की खूप मोठा वाटतो. 80 सालापासून माझी आई आजारी होती. 4-5 वर्ष आजारी होती माझी आई. तेव्हा आम्ही समोरासमोर राहत होतो. पण मला माझी सासू जाऊन देत नव्हती माझ्या आईकडे बघायला. आणि माझी सख्खी आत्या होती माझी आई बोलायची, बाई तू माझ्याकडे नको येऊ, तुझ्या मुलांच्या याच्याकडे लक्ष दे, शाळेकडे याच्याकडे तू येऊ नको, माझ्यामध्ये वेळ घालवू नको जास्त. मला 3 मुली 1 मुलगा आहे. आणि मग माझ्या आईचं ऐकलं की शाळा पहिली बघ मुलांची. त्याप्रमाणे आईने मला पण शिकवलं आणि मी पण माझ्या मुलांना शिकवलं. माझ्या आईने मला शिक्षणाचा धडा खूप फार मोठा दिलेला आहे. आई वडील खूप गरीब होते माझे. माझ्या आईने आम्हाला सर्वांना चांगले संस्कार दिले. बाकी काही सांगू शकत नाही आई वडिलांबद्दल. ताई तुम्ही इतकं बोलतायत मनापासून मला अगदी बोलावं असं वाटलं. आम्हालाही बरं वाटतंय. आज बाहेरच्या आठवणीमुळे नेहमीप्रमाणे ताई भावूक झालेले आहेत, डोळ्यात पाणी आहेत. पण या सगळ्या ताईंच्या चेहऱ्यावरती हास्य आणणार हा त्यांचा भाऊ. आणि त्यासाठी आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि ज्या खेळाची तुम्ही सगळे वाट बघताय तो आपण आता खेळ सुरू करणार आहोत. ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. पण त्यासाठी हाच खेळ धमाकेदार सुरू करण्यासाठी म्युझिक प्लीज. तुम्ही जोरात चाला. हा हे मना तेरी चाल है समुंदर की लहर जनो. हा लवकर बसा. हा इकडे. म्युझिक प्लीज. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. 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 एक लवकर. म्युझिक प्लीज. आली या पोरींची बारी रे, झाली या पोरा बाजारी रे.
लवकर. सोशल मीडियाची राणी मी हॅशटॅग वाली कहाणी मी बांगडी हातातला संपलं. आणि ताई तुम्हाला मिळतंय हे बक्षीस. आणि तुम्हाला सांगतो जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि सगळ्या ताई इथे माहेरी आल्यासारखं वाटतंय की ना तुम्हाला इथे सगळ्या ताईंना? बस आम्हाला तेच हवंय. पण माहेरी आल्यानंतर कधी कधी काय होतं माहितीये ना, आपल्या जवळची व्यक्ती आपल्यावरती खूप रागवलेली असते, रुसलेली असते, बोलतच नसते आणि बराच वेळ हा अबोला असतो. त्याच्यामुळे ते नातं दुरावलेलं असतं. पण आमच्या या चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये आम्ही हाच अबोला आहे ना, हा दूर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते नातं जवळ आणण्याचा देखील प्रयत्न करत असतो. ताई तुमचं नाव सांगा. सौ भावना भालचंद्र साळसकर. कोणाबरोबर हा अबोला आहे? माझ्या बहिणी बरोबरच, धाकट्या बहिणी बरोबर. सख्खी धाकटी बहीण. सख्खी धाकटी बहीण. किती वर्ष अबोला आहे हा? 4 वर्ष झाली. 4 वर्ष. कशामुळे हा अबोला आहे? घरगुती कारणावरनच आहे. बर. तर तिचे मिस्टर आणि ती दोघं पण बोलत नाहीत किंवा माझ्या घरी येत जात नाही. आणि मीच सगळ्यात मोठी बहीण आहे आणि आमची मधली बहीण ऑफ झालेली आहे. तर आता आम्ही दोघीच एकमेकींना आहोत. तुम्ही कधी प्रयत्न केला त्यांच्याशी बोल? हो, मी माझ्या प्रत्येक कार्यक्रमांना त्यांना बोलवते. कुठे काय असेल तर मी हे करते, पण ती माझ्या घरी येत नाहीत ती लोक. अगोदर म्हणजे हे व्हायच्या अगोदर, भांडण व्हायच्या अगोदर सगळ्या कार्यक्रमाला अगोदर माझ्या मुलांना मावशीच लागायची. मावशीला विचारल्याशिवाय काहीच करायची नाही. आणि आता ते असं झालंय की ते बहीण आणि तिचे मिस्टर हे अजिबात हे करत नसतात. पण आज समजा तुमची छोटी बहीण ताई समजा समोर उभी आहे, काय सांगाल तुम्ही ताईला? तेजा आणि सुधीर, तुमच्या मनात जो राग आहे तो सगळा विसरून तुम्ही आमच्याशी परत एकत्र व्हा आणि सगळे आपण कुटुंब परत एकत्र येऊन आनंदात सगळं सण आणि काही जे कार्यक्रम असतील ते आपण सगळे एकत्र हे करू, साजरे करू. आणि मला तुम्ही हवे आहात तर हेच माझी हे आहे, इच्छा आहे की परत आपण पूर्वीसारखंच एकत्र येण्याचा प्रयत्न करूया. एवढंच माझं सांगणं आहे तिला. ताई तुम्ही 16 सख्यांच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही खरं तर माहेरी आलेले आहेत. हो. तुम्ही खूप पुढाकार घेतला पण त्या बोलत नाहीत, तुमच्याकडे येत नाही. हो. पण हा भाऊ नक्कीच ह्याच्यातून मार्ग काढेल आणि प्रयत्न करेल. आणि त्यासाठी मी ताईंना खरं तर विनंती करतो की ताई 4 वर्ष झालेली आहेत. मला वाटतं हा अबोला आता खूप आहे. जे काही गैरसमज असते ते लवकरात लवकर दूर करा. कारण हे गैरसमज मनात ठेवून हे वाद करून आपलीच माणसं दुरावली जात आहेत. आणि जेव्हा गरजेची वेळ असते ना, तेव्हा ही आपलीच हक्काची आणि आपलीच रक्ताची माणसं जवळ येत असतात. आज तुम्ही एवढ्या सख्ख्या बहिणी, ज्या ताई जशा म्हणाल्यात की तुमच्या मुलांना अगदी मावशीच लागायची, आज त्यांची मुलं सुद्धा मावशी मावशी म्हणून सतत विचारत असतात. तेव्हा ताईला खरंच खूप वाईट वाटतं. तिने खूप पुढाकार घेतलाय, त्यांनी 1 पाऊल पुढे घेतलंय. मला असं वाटायचं की तुम्ही आता 2 पाऊल पुढे घ्या. लवकरात लवकर ताईंना फोन करा, हे गैरसमज समोरासमोर या, बसा, हे गैरसमज दूर करा आणि हे बहिणींचं नातं हे पहिल्यासारखं पुन्हा घट्ट करा. ताई मला खात्री आहे की हा भाग बघितल्यानंतर ताई नक्कीच विचार करतील आणि तुम्हाला फोन करतील, तुम्हाला भेटायला येतील आणि पहिल्यासारखं तुमचं बहिणींचं नातं जे आहे ते पहिल्यासारखं अगदी छान थँक्यू. घट्ट होईल. पण ताई तुम्ही आज माहेरी आलेलात. माहेरी आल्यानंतर हा भाऊ तुम्हाला असंच पाठवणार नाही, तर तुमची ओटी भरणार आहे. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माया पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला. काय असतं, हा आनंद जरी खूप असला ना आणि असं खूप वाटत असतं की इथे थांबूच नाही, अजून काहीतरी तुमच्या बरोबर काहीतरी खेळ खेळावे,
पण आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची आणि अर्थातच दिवे लावणीची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका पाहण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तर भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आणि नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.